कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई सुरू करण्यात आली होती। आज अखेर नालेसफाईचं काम 90% पूर्ण झालंय। या नालेसफाईतून आज अखेर 8087 टन इतका गाळाचा उठाव करण्यात आलाय। नाल्यातून फ्लोटिंग मटेरियल, प्लास्टिक आणि अन्य असं 150 टन मटेरियल बाहेर काढण्यात आलंय। छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी 45 कर्मचाऱ्यांची 2 पथकं तयार करण्यात आली असून शहरातील मुख्य नाल्यातून पोकलँड मशीनद्वारे आज अखेर 1636 डंपर इतक्या गाळाचा उठाव करण्यात आलाय। हे काम 2 पोकलँड मशीन, 2 JCB आणि 6 हायवा डंपरद्वारे करण्यात आलंय। या पोकलँड मशीनद्वारे गाडी अड्डा ते लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ते महालक्ष्मी नगर, वर्षानगर ते मनोरा हॉटेल, YP पवार नगर ते हुतात्मा पार्क गार्डन, ॲस्टर आधार हॉस्पिटल ते राजेंद्र नगर, श्याम सोसायटी नाला आणि हॉकी स्टेडियम ते रेणुका मंदिर या ठिकाणच्या नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे। तर निकम पार्क ते मोरेमाने नगर, हॉकी स्टेडियम ते रामानंद नगर पूल या ठिकाणी गाळ काढण्याचं काम सध्या सुरू आहे।